नमस्कार मंडळी, आम्ही सगळे माझे मित्र, हा माझा मेवणा आहे, हे माझी मामी, ही माझी बहीण आणि हे माझे भाचे. आम्ही निघालो आहोत गिरोट दर्शनासाठी. तर चला मग आपण प्रवास सुरू करू आणि नंतर गिरोटचं दर्शन करू. तर मंडळी, आम्ही पोहोचलो वरोऱ्यामध्ये. इथून जवळपास मला वाटते 60-70 किलोमीटर काहीतरी अंतरावर आहे. खूप मस्त ठिकाण आहे. बाबा फरीदची कृपा आहे सगळ्यांवर. आणि एकदा बघून घ्या, हा माझा मेवणा. चला मग पुढचा प्रवास सुरू. तर आम्ही पोहोचलेलो आहोत गिरटमध्ये. आता इथून दर्शनासाठी निघतो. या. हे आमची फॅमिली आहे सगळी. तर अतिशय सुंदर नजारा आहे. हजरत बाबा फरीदच्या दरबारवर सूर्याची किरण अशी उतरत आहे आणि अतिशय छान नजारा आहे आणि खूप सुंदर दरबार आहे. हजरत बाबा शेख फरीद गंजे शक्कर साखर बावली हा दरबार तुम्ही पहा, खूप सुंदर आहे. तर हजरत बाबा शेख फरीद यांचं मूळ ठिकाण पाकिस्तानमध्ये पाकपटन या ठिकाणी आहे. आणि त्या काळामध्ये तर बटवारा होऊन नव्हता, तर त्यांनी इकडे आले होते भ्रमणासाठी. त्यांच्या वयाच्या त्यांनी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस त्यांची आई त्यांच्या उशाशी अशी साखरेची एक गडी ठेवायची आणि त्यांना सांगायची की बेटा, तुम अगर अल्लाह की इबादत करेंगे तो अल्लाह तुमको मिश्री की डेली रोज़ देते जाएंगे. आपका फ़र्ज़ है नमाज अदा करना, सजदा करना, अपने दिन के लिए जीना. तो असं म्हणजे काही आईचं शिकवण होतं खूप छान त्यांच्या. त्यांना असं वाटायचं का रोज सकाळी उठल्यानंतर सायंकाळी आई ठेवत जायची साखरेची गडी, मिश्रीची गडी, आणि सकाळी त्यांना ते परत मिळायची. ते असं एकदा म्हणजे त्यांच्या आईनं न ठेवण्यात आली, तरी पण ईश्वराच्या घरून, अल्लाच्या घरून त्यांच्यासाठी ते साखरेची गडी त्या ठिकाणावर आलेली आहे. आणि ते पाहिली त्यांनी खाल्ली, रोज ते खायचे. आणि त्यानंतर मग त्यांनी ज्या आपल्या वयामध्ये आले, ज्यावेळेस भ्रमण करू शकते, त्यांनी मग हा मार्ग, फकीरी मार्ग निवडला आणि त्यांनी आपलं पाकपटन सोडून भ्रमणावर निघाले. इकडे फिरत इकडे वर्धा जिल्ह्यामध्ये जामपासून 22 किलोमीटर दूर अंतरावर गिरड आहे, समुद्रपूर तहसीलमध्ये. तर तिथं त्यांनी आले आणि तिथं हेच ते ठिकाण, ज्या ठिकाणी बाबा फरीदनं वयाचे 36 वर्ष तपस्या केली. आणि इथे ह्याच ठिकाणावर हजरत बाबा शेख फरीदला परमेश्वराची शक्ती प्राप्त झाली. आणि इथून मग ते त्यानंतर पुढं गेले अजमेर शरीफला. त्यांची मुलाखत झाली हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीसोबत. आणि त्यांनी दुआसाठी हात वर उचलून अल्लाहले दुआ केली का हजरत शेख फरीद बाबा को वली का मर्तबा मिल जाए. आणि तसंच झालं. आणि बाबा फरीदची कृपा खूप साऱ्या लोकांवर आहे. ह्या ठिकाणी मोहरमच्या 5 तारखेला उरूस राहते बाबाचा. तो खूप लाखोच्या तादादनं लोक इथं दर्शनासाठी येते. आणि असं नाही का मुस्लिम समाजाचेच, पण हिंदू, शीख, ईसाई असे वेगवेगळ्या समाजाचे, आदिवासी समाजाचे लोक, वेगवेगळ्या समाजाचे लोक इथं दर्शनासाठी येत असते बाबाच्या. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, हिंगणघाट, वणी, वरोरा इथचे खूप लोक दरबारमध्ये येते बाबाच्या. आणि बाबाचा दरबार खूप फेमस आहे, असा नवीन तर नाहीच आहे.
तर मित्रांनो, बाबाचा दरबार कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जो आणि माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुकी आली असेल तर मला माफ करा, कारण तितकी माहिती तर ते माझ्याकडे आहे नाही. मी जे माहिती गोळा केली त्या हिशोबानंच बोलून तुम्हाला सांगू शकतो. पण तुम्ही दरबार बघा बाबाचा, आणि एकदा जरूर दर्शनासाठी बाबाच्या दरबारमध्ये या. तर आपण वरती चाललो आहो. वरती पण बाबाचा दरबार आहे, खूप छान आहे, तो पण बघून घ्या. मंडळी, सकाळी आम्ही निघलो होतो जवळपास 10-11 वाजता. त्याच्यानंतर वरोरा ते जाम ते गिराड इथपर्यंतचा प्रवास झाला. वारी साखरबावची खाली दर्शन घेतलं बाबापरीचं. त्याच्यानंतर आम्ही वर आलेलो आहोत. इथं आमचा स्वयंपाक आहे, आता स्वयंपाक सुरू आहे. इथून जेवण करून आम्ही निघणार आहोत. तुम्हाला इतका परिपूर्ण माहिती मी दिलेलीच आहे, आणि व्हिडिओ मध्ये मी परिपूर्ण माहिती दिलेलीच आहे. आणि गिरड कसा आहे काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि एकदा तुम्ही दर्शन घ्यासाठी इथं नक्की या. वर्धा जिल्ह्यामध्ये गिराड समुद्रपूर तहसील आहे. गिराड समुद्रपूर तहसील मध्ये आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा मी तुम्हाला एकदा म्हणू इच्छितो का आमचा स्वयंपाक झालेला आहे, तर आम्ही तिथं जेवण करायला मी चाललोच आहोत. आणि तुम्हाला एकदा पुन्हा मी बाबाफरीचं दर्शन करून देतो. लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरप्राईज.